परिषद पदभरतीचा अभ्यास करत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे। म्हणजेच अपकमिंग येणारी नगर परिषद पदभरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होऊ शकते। या संदर्भामध्ये आकृतीबंध नुकताच जाहीर करण्यात आला आहे। यामध्ये 3138 पदे वर्ग करण्यात आले आहे। म्हणजे सरळ सेवेमधून भरले जाणारे काही पदे हे आता एमपीएससी कडे वर्ग करण्यात आले आहेत, तर काही पदे हे म्हणजेच ग्रुप सी आणि ग्रुप डी चे पदे ही टीसीएस किंवा आयबीपीएस मार्फत भरले जाणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या सर्व विभागामध्ये ही पदभरती राबवली जाणार आहे। यामध्ये ग्रुप सी चे 2151 पदे रिक्त असून हे आणि ग्रुप डी चे 987 पदे असे एकूण 3138 पदे टोटल भरले जाणार आहेत। ही जाहिरात या मंथच्या एंडिंगला म्हणजेच एप्रिल एंडिंगला किंवा पुढील मंथ मध्ये प्रसिद्ध होऊ शकते। परंतु जाहिरात कधी प्रसिद्ध होईल याची वाट न पाहता जर आपण प्रॉपर प्लॅनिंगने जर स्टडी स्टार्ट केला तर ॲड प्रसिद्ध झाल्यानंतर खूप कमी कालावधी भेटतो आपल्याला अभ्यासासाठी, लिमिटेड टाइमिंग असतो। त्यापेक्षा प्रॉपर प्लॅनिंगने जर तयारी चालू केली तर आपलं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या पदासाठी पात्र आहात, म्हणजे कारण की याच्यात टेक्निकल नॉन टेक्निकल सहवर्गाचे पण पदे भरले जातात। जे विद्यार्थी टेक्निकल पदासाठी पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी टेक्निकल पदासाठी कोणता सिलेबस आहे तो डिटेल्स अनालिसिस करणे, त्याची जिथे तुम्ही स्टडी करत आहात तिथे त्याची प्रिंट आउट काढून ठेवणे खूप महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे जे विद्यार्थी नॉन टेक्निकल म्हणजे 12वी उत्तीर्ण आहेत किंवा जे विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांच्यासाठी पण नगर परिषदेमध्ये आणि नगर पंचायतीमध्ये बऱ्यापैकी जागा असणार आहेत। तर त्या विद्यार्थ्यांनी त्यांचा जो सिलेबस आहे तो प्रॉपर करून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। कारण की जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुमच्याकडे लिमिटेड टाइम असतो, त्या लिमिटेड टायमिंगमध्ये तुम्हाला सिलेबस पूर्ण कव्हर करणे बऱ्यापैकी हार्ड जातं आणि परत मग आपले 2 मार्कनी 4 मार्कनी आपलं सिलेक्शन राहून जातं। त्यामुळे आता येणाऱ्या काही म्हणजे 1 किंवा 2 महिन्यामध्ये ॲड तर फिक्स येणारच आहे। त्यामुळे आता ॲड कधी प्रसिद्ध होईल याची वाट न बघता अभ्यासाला सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे। आता याच्यामध्ये सिलेबस म्हणजे जे विद्यार्थी टेक्निकल आहेत त्या विद्यार्थ्यांनी टेक्निकल बॅकग्राऊंड आणि नॉन टेक्निकल म्हणजे टेक्निकल असेल तरी नॉन टेक्निकल दोन्ही पण सिलेबसमध्ये असतात आणि जे नॉन टेक्निकल आहेत त्यांना प्युअरली नॉन टेक्निकलचा सिलेबस असतो। नॉन टेक्निकलमध्ये प्रामुख्याने मराठी, इंग्लिश, ॲप्टी रिजनिंग आणि जीएस हे प्रामुख्याने 4 विषय महत्त्वाचे असतात। आता मराठी करताना मराठीचा बेसिक सोर्स म्हणजे स्टँडर्ड रेफरन्स जर तुम्ही मोरा वाळंबे सरांचं बुक जर व्यवस्थित केलं तर याच्या बाहेरचा एकही प्रश्न आउट ऑफ प्रश्न मराठीचा जात नाही। म्हणजे 25 पैकी म्हणजे आपण 20+ कोर्स घेऊ शकतो। आता ज्या मागील 2023 पासूनच्या ज्या टीसीएस आयबीपीएस मार्फत परीक्षा होत आहेत मराठीमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी आउट ऑफ मार्क्स घेतात, म्हणजे 25 पैकी 24 मार्क, 25 पैकी 25 मार्क पण घेतात। कारण की इथे म्हणजे टायमिंग आपल्याला जुळला पाहिजे। क्वेश्चन सोपे असतात पण टाइम मॅनेजमेंटमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होतो। म्हणजे याच्यासाठी तुम्ही प्रॉपर टेस्ट सिरीज सॉल्व करा, तुम्हाला वेळ कुठे कमी पडतो तो प्रॉपर अनालिसिस करा, हे खूप महत्त्वाचं आहे। कारण की पेपर बरेच विद्यार्थ्यांचं रिव्ह्यू असतात परीक्षानंतर की मॅडम पेपर इझी होता पण आम्हाला टाईम पुरला नाही। ह्या गोष्टी परत परीक्षेमध्ये सिले मिस्टेक होऊ नये म्हणून तुम्ही आतापासून जर प्रॉपर प्लॅनिंगने जर नियोजन केलं तर तुमचंही सिलेक्शन आगामी नगर परिषद पदभरतीमध्ये चांगल्या पदावर होऊ शकतं। तर याच्यासाठी तुम्ही मराठी, इंग्लिश, ॲप्टी रिजनिंग आणि जीएस हे 4ही विषयाचे प्रॉपर स्टँडर्ड सोर्स जर व्यवस्थित रेफर केले, त्याचप्रमाणे लास्ट इयर PYQ जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुमचं सिलेक्शन नक्कीच होणार। म्हणजे आता 2023 पासूनचे किंवा मार्केटमध्ये एवढे सारे क्वेश्चन्स पेपर आहेत, त्याचप्रमाणे क्वेश्चन्स पेपरचे अनालिसिस बुक्स पण मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। जर ते एखादं तुम्ही स्पेसिफिक स्टँडर्ड बुक घेऊन त्याच्यावरच्या PYQचं जर व्यवस्थित अनालिसिस केलं, त्यातलं एक्सप्लेनेशन जर व्यवस्थित रीड केलं तर एक्झॅक्ट तुम्हाला लक्षात येईल की सरळ सेवेमध्ये कोणत्या टॉपिकवरती किंवा कोणत्या त्या सब्जेक्टच्या पार्टवरती फोकस केला जातो, तुम्ही प्रॉपरली त्या पद्धतीने अभ्यास करू शकतात। आता मराठीमध्ये बऱ्यापैकी
विद्यार्थी आउट ऑफ स्कोर घेतात, परंतु इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतो, कारण की इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं होकॅब व्यवस्थित नसतं. त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये होकॅब नसल्यामुळे इंग्लिश तेवढा अंडरस्टँड होत नाही, आणि त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स खूप कमी येतात. म्हणजे 25 पैकी काही विद्यार्थ्यांना तर 8 ते 10 मार्कच येतात. म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्ही 20 ते 22 मार्क कशा पद्धतीने मिळवू शकतात, या पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटेजी केली पाहिजे. जाहिरात प्रसिद्ध व्हायला पुढील 1 महिना किंवा 1.5 महिनाही लागू शकतो. म्हणजे या कालावधीमध्ये जर तुम्ही प्रॉपर होकॅब जर व्यवस्थित केली, त्याच्यामध्ये तुम्ही अँटोनिम्स, सिनोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, हे सगळे जर कॅबचे जे पार्ट आहेत इंग्लिशमधले, त्यानंतर पॅराजंबल, पॅसेज, ह्या ज्या गोष्टी आहेत, ग्रामर, जे इंग्लिशमध्ये विचारलेले सिलेक्टिव्ह चॅप्टर्स ते परत विचारतात. मग हे चॅप्टर जर तुम्ही व्यवस्थित होकॅब डेली तुम्ही टार्गेट ठेवू शकतात. पण 50 किंवा 100 वर्ड्स जर रोज करत गेला तर तुमचं एका महिन्यामध्ये एवढं होकॅब होते, 3000 ते 5000 शब्दाचं होकॅब होऊ शकतं. म्हणजेच तुम्ही इंग्लिशमध्ये पण चांगल्या बऱ्यापैकी स्कोर घेऊ शकतात. त्याचप्रमाणे ॲप्टी रिझनिंग बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना हार्ड होतं, कारण की कन्सेप्ट क्लिअर नसतात, त्याच्यामुळे क्वेश्चन सॉल्व करता येत नाही येतं. आता ॲप्टी रिझनिंग हा असा सब्जेक्ट आहे की तुम्ही एकदा करून ठेवला तर लाईफ टाईम परमनंट होऊ शकतो. म्हणजे त्याचे एकदा कन्सेप्ट क्लिअर झाले, त्याच्यामध्ये काहीही चेंजेस होत नाही ॲप्टी रिझनिंगमध्ये. तुम्हाला जर ॲप्टी रिझनिंग हार्ड जात असेल, गणित बुद्धिमत्ता, तर तुम्ही एखाद्या चांगल्या क्लासेसचा रेफरन्स घेऊ शकता, किंवा एखाद्या स्टँडर्ड बुकमधून तुम्ही स्टडी करून लास्ट इयर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करून तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात येतं मॅथमध्ये कोणते चॅप्टर्स परत विचारले जातात, कोणत्या चॅप्टर्सवरती जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रिझनिंगवरती हे सर्व करताना टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. मॅथमध्ये प्रॉब्लेम येतो की म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना क्वेश्चन सॉल्व होतात, पण टायमिंग पुरत नाही, त्याच्यामुळे मग नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट होत नाहीये. हा प्रॉब्लेम बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये होतो. तर तो टाईम मॅनेजमेंटचं कॅल्क्युलेशन इथे जुळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की 90 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. त्यामुळे तो परीक्षेमधला एक टेम्परामेंट आपल्याला मॅनेज करायचं असेल तर त्याच्यासाठी लेवलला तयारी असणं ही खूप महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीएस हा असा सब्जेक्ट आहे की म्हणजे 25 क्वेश्चन आहेत आणि याच्यात मल्टिपल सब्जेक्ट आहेत. त्याच्यामुळे नेमकं काय करावं आणि काय सोडावं हेच कळत नाही. आता जीएससाठी बेस्ट सोर्स म्हणजे तात्याचा ठोकळा जर तुम्ही व्यवस्थित जर केला तर यामधून बऱ्यापैकी क्वेश्चन्स कव्हर होतात. आणि करंटसाठी तुम्ही इयरली कोणतंही बुक म्हणजे सिम्प्लिफाईड बऱ्यापैकी विद्यार्थी यूज करतात. म्हणजे एक इयरली बुक जर तुम्ही रेफर केलं, म्हणजे जर TCSने घेतलं तर 1 वर्षापर्यंतचं करंट अफेअर्स विचारतात, जर IBPSने घेतलं तर 6 महिन्यापर्यंतच करंट अफेअर्स विचारतात. म्हणजे आता परीक्षा TCS घेणार का IBPS घेणार, या पद्धतीने पण तुम्हाला अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करावं लागेल. आणि विद्यार्थ्यांना आपले विकनेसेस आणि स्ट्रॉंग पॉईंट ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. सिलेक्शन, आता एवढ्या हजारो विद्यार्थ्यांमधून काहीच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन का होतं, तर ते विद्यार्थी स्वतःच्या विकनेसेसवरती बऱ्यापैकी चांगल्या लेवलला काम करतात, त्याच्यामुळे त्यांचा स्कोर चांगला बूस्ट होतो आणि त्यांचं सिलेक्शन होतं. कमिंग येणारी नगर परिषद पद भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त असणार आहे, तर त्यामुळे विद्यार्थ्यांचं सरळ सेवा जे विद्यार्थी आधीपासून करत आहेत त्या विद्यार्थ्यांचा ऑलमोस्ट बऱ्यापैकी सिलेबस कव्हर झालेला असतो, किंवा ते एक्झाम्स देण्यासाठी प्रिपेअर आहेत. पण ज्या काही गृहिणी आहेत, एक सर्व्हिसमॅन्स आहेत आणि न्यूली ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी आहेत, त्यांना हा आवाका लवकर लक्षात येत नाही. नेमकं आपण काय वाचलं पाहिजे, कशातनं वाचलं पाहिजे आणि आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी ठेवली पाहिजे, हे सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या छोट्या छोट्या मायक्रो प्लॅनिंगनेच आपलं भविष्यामध्ये आपण एक अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भामध्ये डेली नोटिफिकेशन म्हणा किंवा डेली ज्या आपल्या एक्झाम्स असतात किंवा डेली नोटिफिकेशन म्हणजे एक्झाम्स रिलेटेड काही अपडेट असतील तर आपण टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करत असतो. तर ज्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या, कारण की डेली अपडेट्स आपण तिथं देत असतो. आपण जर एक चांगल्या सोर्सेस म्हणजे ऑथेंटिक सोर्सला जर जॉईन असतो तर तिथून आपल्याला ह्या माहिती मिळू शकतात आणि आपलं घरी राहून सुद्धा, गावी राहून एक अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तर ज्या विद्यार्थ्यांना अपकमिंग येणारी नगर परिषद पदभरती संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. त्या संदर्भामध्ये आपण पुढील व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू.